गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. नमस्कार, प्रगती रेट्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री गजानन विजय या पवित्र ग्रंथातील अध्याय 13चा सविस्तर सार ऐकणार आहोत. या आधीच्याही अध्यायाचे सविस्तर साराचे व्हिडिओ चॅनलवर टाकलेले आहेत. तसेच आपल्या चॅनलवर विविध ग्रंथाचे ओव्यासहित पारायण वाचन तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ टाकलेले आहेत. तरी चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहून घ्या. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता आपण अध्याय 13चा सविस्तर साराला सुरुवात करूयात. अध्यायाची स्थापनेची वंदना. या अध्यायाची सुरुवात श्री गणेशाय नमः या वंदनेने होते, ज्यात कार्य सिद्धीसाठी ईश्वर व गुरुचे स्मरण केले जाते. कोणतेही पवित्र कार्य ईश्वर व गुरूंची कृपा न मिळवता पूर्ण होत नाही. त्यामुळे सर्वप्रथम सुरुवात करताना वंदनेने करावी. गुरु आपली सर्वत्र साथ देतो. जिथे भक्त तिथे गुरु नक्कीच हजर असतात. या अध्यायात स्पष्ट सांगितले आहे की गुरु हे आपल्या भक्ताचे केवळ मार्गदर्शक नसून आत्मिक आधार, मित्र आणि रक्षक आहे. कठीण प्रसंगात जो भक्त गुरुवर विश्वास ठेवतो तो कुठेही हरत नाही. यातून आपल्याला असा संदेश मिळतो की गुरु आपल्या भक्ताला कुठेही एकटं सोडत नाही. संकटाच्या वेळी अदृश्यपणे नक्कीच मदत करत असतात आणि त्या भक्ताला संकटांना सामोरे जाण्यासाठी धैर्य निर्माण करत असतात. गुरुवरील अढळ श्रद्धा हेच भक्ताचे सर्वात मोठे शस्त्र आहे. त्यामुळे गुरूंवर विश्वास, श्रद्धा ठेवावी आणि निर्मळ मनाने भक्ती करावी, तरच त्या भक्तीचे फळ मिळते. पुढे पाहूयात, भक्ती निर्मळ आणि प्रामाणिक का असावी ते. या अध्यायात भक्ती केवळ दिखावा नसावी, तर निर्मळ हृदयातून, स्वच्छ मनातून आणि निस्वार्थ मनाने आणि प्रामाणिक श्रद्धेने भक्ती केली पाहिजे असं सांगितलं आहे. जेव्हा भक्त गुरुच्या चरणी प्रामाणिकपणे शरण जातो तेव्हा गुरुकृपेची चांगली अनुभूती मिळते. याचा अर्थ म्हणजे भक्ती हे शब्द नसून मनाचे अबोल प्रामाणिक भाव आहेत. जर तुम्ही मन स्वच्छ, निर्मळ, निस्वार्थ मनाने भक्ती नाही केली तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. निराशा, संशय आणि भय याचा त्याग करणे. अध्याय 13 मध्ये भक्ताला सांगितले जाते की जेव्हा भक्ताच्या मनात निराशा, संशय, भय असे विचार राहतात तेव्हा ते मन गुरुवरील श्रद्धा टिकवू देत नाही. गुरुवरील विश्वास टिकवून भक्ताला मनशांती मिळते. त्यामुळे कोणत्याही गुरुची भक्ती करण्याअगोदर सर्वप्रथम विश्वास ठेवणे गरजेचं आहे, तरच तुम्हाला मनशांती मिळेल. अशा नकारात्मक भावांनी भक्तीचा मार्ग ढळतो आणि त्या भक्तीचं फळ मिळत नाही. नामस्मरण आणि भजन हे मनाच्या शांतीचे साधन आहेत. या अध्यायात हे सांगितले आहे की भक्ताने नामस्मरण आणि भजन नियमित केले तर मन शांत, मनातील भीती कमी, मन स्थिर, एकाग्र होते. त्यामुळे रोज नामस्मरण करावे. विशेषतः गणगण गणात बोते या नामाचा मनावर गहिरा सकारात्मक प्रभाव आहे. तसेच तुमच्या गुरूंचा, कोणत्याही तुमचे जे गुरु असतील त्यांचं नामस्मरण करावे, संत संगती धरावी आणि भक्ती करावी.
नामस्मरण हे मनाला धैर्य, स्थिरता आणि आनंद देणारे साधन आहे. त्यामुळे नामस्मरण नक्कीच दररोज करावे. पुढे पाहूयात संकटात गुरुची उपासना. या अध्यायात भक्ताच्या संकट काळात गुरुची उपासना कशी करावी ही शिकवण दिली आहे. भक्तांनी मन एकाग्र करून नामस्मरण करावे. धीर आणि विश्वास हा त्रिकोट आत्मसात ठेवावा. भक्ताने मन एकाग्र करून नामस्मरण, धीर आणि विश्वास हा त्रिकूट आत्मसात ठेवावा असं सांगितलं आहे. पुढे पाहूयात संकटात गुरुस्मरण म्हणजे पाठीशी मजबूत आधार. पुढे पाहूयात भक्ताचा आत्मिक विकास. अध्याय 13 मध्ये भक्तीचा अर्थ इतकाच नाही की तो फक्त वाचन किंवा पूजा करतो. भक्ती म्हणजे मनाची शुद्धी, निस्वार्थ सेवा, नम्रता, गुणधर्माचा विकास. भक्ती म्हणजे फक्त पूजापाठ किंवा पूजाविधी नाही, तर मन शुद्ध ठेवून निस्वार्थ सेवा करावी. धर्म आणि अध्यात्म आजवरील जीवनशैलीत मिसळले पाहिजेत, तरच जीवन सुखी व सुंदर होईल. अध्याय 13चा आपल्यासाठी मुख्य संदेश असा मिळतो की गुरुच्या चरणी निरभ्र श्रद्धा आणि विश्वास ठेवा. स्वच्छ मनाने श्रद्धा करा, विश्वास ठेवा. संशय, निराशा आणि भय याचा त्याग करा आणि नामस्मरण व भजनाने मनाला स्थिर व शांत बनवा. श्री गजानन विजय ग्रंथाचा 13वा अध्याय आपल्याला गुरूंवरील विश्वास, मनशांती आणि नामस्मरणाचे महत्त्व हे सर्व शिकवतो. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. इथे आपण श्री गजानन विजय या ग्रंथाचा 13व्या अध्यायाचे सविस्तर सार ऐकला. यातून तुम्हाला तुमच्यासाठी काही संदेश नक्कीच मिळाला आहे. नक्कीच गुरूंवर विश्वास ठेवून श्रद्धा करा, तुमचं जीवन सुखकर होईल. हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि नक्की चॅनलला व्हिजिट द्या. काही चुकलं असेल तर प्लीज क्षमा असावी. मी माझी सेवा श्री गजानन महाराजांचरणी अर्पण करते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. असा रोज 108 वेळा नामस्मरण केल्याने तुमचं मन शांत होईल, मन स्थिर होईल, मनातील भीती कमी होईल आणि नक्कीच जीवनाला एक नवी दिशा मिळेल. धन्यवाद.